औरंगजेबाबाबतची भूमिका काल माननीय राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी जी व्यक्त केली तीच शिवसेना पक्षाची आहे. देवेंद्रजींनी देखील नागपूरच्या बाबतीमध्ये सविस्तर भूमिका विधानसभेमध्ये मांडलेली आहे आणि म्हणून मला असं वाटतं की समाजघटक ज्या पद्धतीनं असे उद्योग करण्याचा प्रयत्न करतायत त्याला कोणीही खतपाणी घालू नये अशा पद्धतीची भूमिका सरकारची आहे. आणि अशा पद्धतीनं नाहक समाजामध्ये धर्मामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न जर कोण करत असेल तर त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल ही भूमिका दोन्ही नेत्यांनी मांडलेली आहे. ते आपल्या माहितीसाठी सांगतो की कोरटकर जे आहे त्यांच्यावर कायदेशीर कारवाई सुरू आहे. त्यांच्यावर देखील पोलीस स्टेशनला केस दाखल झालेली होती. त्यांनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केलेला होता. त्याच्यामध्ये न्यायप्रविष्ट बाब आहे. त्याच्यामुळे कोण कोणावर कारवाई करत नाही याच्यातला भाग नाही. जो राष्ट्रीय संतांची जो छत्रपती शिवाजी महाराजांची छत्रपती संभाजी महाराजांची बदनामी करेल त्याला सगळ्याच रोषाला सामोरं जावं लागणार आहे. कायदेशीर कारवाईला देखील सामोरं जावं लागणार. मला असं वाटतं की ज्यावेळी जातीय सलोखा बिघडतो त्यावेळी सगळ्याच पक्षाच्या लोकांनी एकत्र येऊन आपला महाराष्ट्रामध्ये जातीय आणि धर्मीय भेद आणि तेढ निर्माण होणार नाही ही दक्षता घेतली पाहिजे. हे सामना हे युबीटीचं मुखपत्र आहे आणि त्या सामनामधनं आमच्यावर स्तुतीसुमनं उधळतील असं आम्ही अपेक्षा करणं देखील चुकीचं आहे. सामनावरनं आमच्यामध्ये जर स्तुतीसुमनं उधळण्यात आली तर तुम्ही समजावं की ते आमच्या सगळ्यांच्या संपर्कात आहेत. आता ते स्तुतीसुमनं उधळत नाही त्याचा अर्थ ते अजून आमच्या संपर्कात नाही. पण एक महत्वाची गोष्ट आहे आणि ही अपेक्षा देखील आम्ही करून उपयोगाची नाही. तुम्ही देखील करू नका की सामनामधनं आमचं कौतुक कसं काय होऊ शकतं, नरेंद्र मोदी साहेबांचं कौतुक कसं काय होऊ शकतं, अमित शहा साहेबांचं कौतुक कसं काय होऊ शकतं, देवेंद्रजी फडणवीस साहेबांचं कौतुक कसं काय होऊ शकतं, शिंदे साहेबांचं कौतुक कसं काय होऊ शकतं, अजितदादांचं कौतुक कसं काय होऊ शकतं. शेवटी ते विरोधी पक्षामध्ये असलेल्या आमच्या पक्षाचं मुखपृष्ठ आहे, मुखपत्र आहे. त्याच्यावर आमच्यावर टीकाच होणार आहे. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये जी टीका झालेली आहे त्याच्यामध्ये दुर्लक्ष केलेलं बरं. त्याची दखल कोणीही घेत नाही.